कारवाई करणार। वैजापूरमध्ये नायलॉन मांजा संदर्भात आम्ही आतापर्यंत कठोरचे कठोर कारवाई करीत आहोत। याच्यामध्ये आज पाहतो आम्ही समजा 6 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यामध्ये काल नुकताच एक प्रॉपर वैजापूर शहरामध्ये एक मांजा विक्री करत होता, त्याच्यावर देखील आम्ही गुन्हा दाखल केला। तरी माझं सर्व वैजापूरवासियांना आव्हान आहे की कोणी जर नायलॉन मांजा जर विकत असेल तर आम्हाला न चुकता आठवणीने कळवावे, जेणेकरून एखादी अनुचित प्रकार किंवा एखादी घटना मोठी घडणार नाही यासाठी। आणि जे आम्हाला माहिती देतील त्याचे नाव आम्ही गोपनीयरित्या ठेवण्यात येईल आणि याच्या पुढे जर आम्हाला 18 वर्षाच्या आतील मुलाकडे जर मांजा सापडला तर आम्ही त्याच्या पालकांना देखील याच्यामध्ये आरोपी करू। त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। तसेच नागरिकांनी गळ्यामध्ये एक मफलर असेल किंवा काहीतरी असं धागा घालावा, जेणेकरून चुकून नकळत जर मांजा जरी आला तरी आपला गळा त्याबाबत हे चिरणार नाही वगैरे। तसेच गाडीला देखील आपण एक आता सध्या सगळेजण लावत आहेत सेफ्टीसाठी, सेफ्टी गार्ड नायलॉन मांजासाठी आपण बसवतो। आणि जर कुठे काही दिसत असेल मांजा विकताना किंवा जवळ बाळगताना तर आमच्याशी निसंकोचपणे केव्हाही संपर्क करू शकता। आम्ही ग्वाही देतो, त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई आम्ही करू।